सो फायनली गाईज आम्ही ऑफिसला आलोय ऋषिकेश सोबत आणि बघताय का कसे बसले सॉरी असे नाही पण कसे असे पाय करून बसलेले होते लोक पण तसं बात गोष्ट तशी नाही हा मागच्या 20 मिनिटापासून त्याचा लॅपटॉप अपडेट होतोय आणि तो असाच बसलाय. तू काय करतोय रे? सॉरी 20 दिवसापासून 30 दिवसापासून बापरे. तू रे? मी ते सपोर्ट करतो 30 दिवसापासून मोटिवेट करतो आणखी CCTV आमच्या कंपनीचं पुढं नुकसान होत असेल तर इथंच होते. क्वार्टरली जे बेनिफिट आहे ते आम्हीच आहे. क्वार्टरली जे बेनिफिट होत आहे ना ते हा आणि हा पोऱ्या बस. ठीक आहे ऍक्च्युली गाईज आमची मुलं खूप काम करतात. आज फक्त त्यांचा लॅपटॉप खराब झाल्यामुळे ते असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते मला पण इथं बसून ठेवलेलं आहे त्यांनी न काही करता मला बसवले. तो प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे ना. कोणती प्रोडक्टिव्हिटी? पाय असे पाय इकडे तिकडे करून प्रोडक्टिव्हिटी वाढते काय? पॉलिसीनुसार जेवढा वेळ तुम्ही ऑफिसला आहे तेवढी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. कशी असे करून ते तुझी चुकी तू असं करू. आईला काहीच मला घरी जायचंय. मला हे पाठवून राहिले घरी माझी गाडीच नाही सॉरी इट वॉज जस्ट अ नाईटमेअर फॉर मी. आरामी पोर आबा ऋषिकेश तू पण प्रत्येक ऋषिकेश हा लोंबडी चष्म्यामागे कळत लोंबडी चष्म्यामागे कळत नाही. असं ब्लॉग मध्ये वाईट काय बोलू नका रे. उद्या त्याची बायको ब्लॉग बघेल तर उद्या आजच बापरे. गाईज मी आलोय कसं तयार होऊन आणि भाऊ बघा कसे आले. भाऊ इथंच राहतो. मी पार्टी बिर्टी नाही. मी आज बाहेर जेवायला चाललेलो ते मी ब्लॉगमध्ये कव्हर करणार नाही कारण की जेवण खूपच जास्त प्रायव्हसीवालं आहे त्यामुळे आम्हाला देतो बर्गर जातो ह्याच्यात काय पबला नाही रे बाबा. रेस्टॉरंट आहे बाळा. हिंजवडीतलं सगळ्यात मोठं पब रिओ आहे. नाही रे दादा होय रे बाबा. आपण गाडी काढू आणि पेट्रोल भरू कारण की उद्या आपल्याला लांब राईडला जायचं आहे गाईज. तर आपण हो माय गॉड माझं बोटमध्ये आलं. फुल घेतो का? तर माझ्याकडनं फुल घेतो तर या रात्रीचं अर्थ पाहिजे नाहीला तर जाऊ दे. गाडीला देऊ आपण. गाडीला मी फुल दिलं आहे. हा फुल मी गाडीला देतो. मी चाललो खायला आणि गाडीला चावी तशीच काय गाडीला तशीच चावी. फॅमिली पार्टी झाली एक प्रकारची. काही आमचा बजेट आज थोडा कमी आहे तर आम्ही 30 रुपयाचंच खाणार आहे. 70चं नाही 30 नाही त्याच्यावर नाही 30 रुपयाचं खाणार आहे. पफ भेटला आपला पनीर पफ. मी पहिल्यांदा पनीर पफ खातोय इथं तरी पहिल्यांदा खातोय मागं नाही पहिल्यांदाच पनीर पफ खातोय. पहिले आपण जरा सॉस काढू आणि लेट्स ट्राय पनीर पफ. आज पनीरचा पण रिव्ह्यू करून घेऊ. पनीर पफ मध्ये पनीरच नाही. तिथं पनीर लागणार मला. हां मध्ये पनीर आहे. मध्ये पनीर गाईस पनीर पफ भारी आहे पण एवढंच की अनहेल्दी असतं. होय ना. खूप अनहेल्दी गोष्टी असतात. आज रोज खातो मी. आजच खातोय. तसं बघितलं मी रोजच ब्लॉगमध्ये खातोय काही ना काही. बघून काय त्याचा गाईस पफ खायचा तोटा एवढाच असतो की हात असा खराब होतो म्हणून मला आवडत नाही. गाईज आम्ही इकडे फिरतोय आणि आमचा एक माणूस तो 15 मिनिटं नाही जो अर्धा तास बरं का. इकडे आवा अर्धा तास झाला. अरे हरामखोर अर्धा तास झालाय तुला फोन केला. काय करू अर्धा तासापासून मी आता काही गोष्टी अशा आहेत बोलू शकत नाही. बोल ते बंद कर बोलतो बंद करतो.